माय बाप हो, याच्यातला विक्कू कमी करा थोडसा प्लीज. आणि साऊंड खोला भाऊ, साऊंड मस्त आहे, माना लागेल. याले म्हणते साऊंड नाही, याले म्हणते मेकअप. दोनही शहरांचे प्रारंभिक राऊंड समाप्त झाले आणि खऱ्या अर्थाने दुय्यमीला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने दुय्यमीला सुरुवात. पहिल्या डावाचे मानकरी साहेब विठ्ठलरावजी माहुळे यांनी एका प्रश्नाची विचारणा केली आणि प्रश्न त्यांचा असा आहे, 6 वेदाची संख्या किती? तर मी का सांगितलं, तुमचे कान आहेत का परसाचे पान आहेत? तुमचे कान आहेत का परसाचे पान आहेत? 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण सांगितले, बरोबर आहे? मायबाप हो, तुम्ही साक्षी आहात. मला सांगा जी, आमच्या आजा बंजोबापासून आम्ही पाहिलं 4च वेद आहेत. मग हे 2 वेद आणल्या कुठून? नाही, वर्धा जिल्ह्यातून आणल्या का तुम्ही आपल्या घरून आणल्या? आणि मी तेच तर म्हटलं, तुमचा प्रश्नच बरोबर नाही तर उत्तर काय देऊन द्या आम्ही? बरोबर आहे भाऊ, तुमचा प्रश्नच बरोबर नाही आहे तर उत्तर काय देऊ? मान्यवर साहेब, तुम्ही आणि मी खूप हुशार म्हटल्याने होणार नाही. मी या गोष्टी बोललो. इथे हे न्यायाधीश लोक बसलेले आहेत, अभ्यासाचं क्षेत्र आहे, समजलं की नाही? आणि ती शाहीर श्रीरामजी तितुरवाले तुमचे वस्ताद जुनीत म्हणता, कुई तहसील त्यांचा आहे पहिले, समजलं का नाही? शाहीर श्रीरामजी सारखा
तरबेज न त्यांच्यासारखी लेखी नाही. तुम्हाला सांगतो दादा कोणके त्याच्या मागं धावला असता, पण दुय्यमच नाही झाली, त्याला माहित होतं ना. हा, श्रीराम शाहीरची जेव्हा दुय्यम दादा कोणके सोबत झाली असती का नाही, हा, तेव्हा ढवळे श्रीमंत माणूस नाही या विश्वात त्याचं नाव रोशन झालं असतं, इतिहास घडला असता. पण गुणवंत गुणवंताला जळते आणि धनवान धनवानाला जळते. मान्यवरजी कुठं आहेत वेद तुमचे? 2 वेद दाखवा. शायरी हारली आजपासून. चुत्या बनवाची शायरी नाही करत हो, समजलं की नाही? शायरी हारली म्हटलं ना, शायरीची शपथ घेऊन सांगतो. 2 वेद कुठून आणले? कुठून आणले? दाखवा इथे या एवढ्या लोकांना. आजचे पैसे विठ्ठल शायरले. ठेकेदार साहेब कुठे गेले? अच्छे ये 2 वेद यायनं सांगितलं तर अच्छे पैसे यायले द्यायचे, आणि नाही सांगत का ते यायचे पैसे 1 रुपया द्यायचे नाही, पुरे पैसे मी घेईन. मान्यवर साहेब ऐसा नाही होता, समजलं की नाही? मलाच म्हणते 6 वेदाची संख्या किती, तर म्हणते 553. हे झाली का ना संख्या? पण 6 वेद आहेतच नाही तर तू संख्या कुठून आणली? वा रे वा, चांगली चुत्या बनवाची शायरी आहे. आणि शायरी साहेब, आम्ही शायरी गाणं जेव्हा म्हणतो तर शायरी गाणं म्हणण्याची पद्धत असते. काय म्हणतात शायरी साहेबाचं गाणं? अरे तुमको मोहब्बत करते सनम. मी अभिमान केला खरं नाही. कथाबी गाणं पहिल्या राऊंड मध्ये जमेल का हो शाहीर साहेब? नाही जमणार. शाहिरी गाणं वेगळं, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती अशा 3 प्रचितीनुसार शायरी केल्या जातं. आणि शाहीर साहेबाचं गाणं म्हणते काय? अरे जो अभिमान से टकराएगा और जम कर दिया मार खाएगा. मी तोड म्हणून देत नाही आणि चाल म्हटल्याने गाणं जमत नाही, पण मेरा भी कहना है. अरे झूठे से लोगों को बहलाएगा. क्या बात नाही का? आसाराम बापू, रामराम, नारायण साई साधू, हे साधू आहेत का ना भडवे? अरे झूठे से लोगों को बहलाएगा तो कसम शायरी की आज पलटी खाएगा. चाहे फिर मैं हूं मेरा बाप रे, चाहे और कोई भी रहे. आम्हाला शायरी जनजागृतीची मशाल आहे आणि हिचा इतिहास साक्षी आहे. समजलं का नाही? शायरी होती म्हणून आम्हाला या भारताला स्वातंत्र्य मिळालं हो, अन्यथा शायरी नसती राहिली तर भारताला स्वातंत्र्य मिळालं नसतं. हे तेवढं खरं आहे मान्यवर साहेब. आणि म्हणून शायरी आम्हाला, शायरी काही नंगानात नाही, चुत्या बनवाचं लक्षण नाही, समजलं की नाही? पण खरा इतिहास आम्हाला लोकांपर्यंत मांडायचे तर आमच्या शायरीला किंमत, नाही तर आपल्या घरी बसावे. मी स्वतःला उद्देशून म्हणतो, तुम्हाला म्हणणार नाही मावरे साहेब, आणि तुम्हाला कमजोर समजणार नाही. तुम्ही आपले 2 वेद इतर लोकांच्या समोर मांडा, समजलं की नाही? त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्ष देऊ नये का? अरे झूठे से लोगों को बहलाएगा तो कसम शाहिरी की आज खाएगा. वेळ कमी आहे आणि 6 वाजता कार्यक्रम बंद करायचा आहे, आणि म्हणून लवकर 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 झालं पाहिजे. 7 वाजता हो ठीक आहे, 7 वाजता करू, पण लवकर लवकर 2-2 गाणे तर झाले पाहिजे का नाही का? एक गाणं म्हणणं बाजूले होणे त्याला काही मजा येईल का जी? शायरी काय आहे हे लोकांना तुम्ही समजावून सांगा नाही माहुरे साहेब, तर काय होईल? एक गाणं म्हणायला मला 1 घंटा लागते, पण आम्हाला टाइम इज मनी. अर्ध्या तासात 2 गाणे व्हायलाच पाहिजे. ती शायरी आम्हाला तर्कसंगत करायची पाहिजे. मी तुम्हाला कमजोर समजत नाही, समजलं की नाही? कुठं गेला तुमचा अध्यात्म विषय? पहिला राऊंड तुमचा आहे ना, मग आध्यात्मिक विषय तुम्हाला 1 गाणं म्हणायला पाहिजे होतं, समजलं का नाही? तर मलाही तुमच्याकडून शिकायला मिळालं असतं मान्यवर साहेब. आणि माझा तुमच्याकडून शिकण्याचा दृष्टिकोन आहे. पर ये हकीकत है कोई ख्वाब नहीं, ये हकीकत है कोई ख्वाब नहीं, और रुतबा दिखाते हो शायर मगर वो रुबाब नहीं. हो आवाज खोला ना, हॅलो प्लीज आवाज वाढवा, आवाज दबला. ये हकीकत है कोई ख्वाब नहीं, ये हकीकत है कोई ख्वाब नहीं, और रुतबा दिखाते हो शायर मगर वो रुबाब नहीं. महफिल तो सजी है मगर आप में वो शवाब नहीं, महफिल तो सजी है मगर
कोणाचे चित्त विचारले तर 72 कोथड्या सांगितल्या. त्या कोथड्या नाही म्हणता येत बरोबर शाहीर साहेबांना. कोड म्हणतात 72 कोड आणि 9 कान 9 वेद. आता हे 9 वेद कुठून आणले तर मालूम नाही अजून झाले. शाहीर साहेब चित्त म्हणजे काय याची डेफिनेशन सांगा बरं मला. चित्त म्हणजे काय? चित्त समजते तुम्हाला? चित्त म्हणजे काय होते याची परिभाषा समजते का? चित्त कशाला म्हटलं जातं हे सांगा. ते 89 दूर राहिले हो. प्रज्ञाशील समाधी पुस्तक वाचा. प्रज्ञाशील लिहून ठेवा आपल्याकडे. तुमच्या जीवनाचं सोनं होईल. समजलं का नाही? चित्तच तुम्हाला समजलं नाही तर 72 कोथड्या सांगितल्या ना होते का जी? वा रे वा 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 वा. काही हरकत नाही. प्रज्ञार्थी परमेश्वर. पर सवाल की तसल्ली होती है जवाब से. सवाल की सवाल की तसल्ली होती है जवाब से और गाने की भी तसल्ली होती है गाने से. अरे ये महफिल कभी खुश नहीं होगी तुम्हारा और मेरा चेहरा देख लेने से. खुद की तारीफ करना कोई बड़ी बात नहीं. अरे मगर हमारी तारीफ होनी चाहिए जमाने से. क्या बात है? काय वाटते हो शाहीर साहेब? मुजोरीचे बारण खेटरानं मला ती शायरी पसंत नाही आहे. हा आधारानं शायरी झाली पाहिजे. खरा शायरी काय आहे हे लोकांना पटवून द्यायला पाहिजे तर आमच्या शायरी नाही तर जमकर आज हा मार खाएगा. आम्ही मार खासाठी चालो. मारा जीवन मारा वाचव जा नको. हो जिवंतपणे मारून टाका. महाराजी तुमच्या हातानं मराच्या काय हरकत नाही. पर माँ रेणुका की चाहत में हमने मोहर को देखा है. माँ रेणुका की चाहत में हमने मोहर को देखा है. अरे दुल्हन से भी पहले दुल्हन की चुनर को देखा है. ये ठेकेदारों ने हमें ठहराया हमारे नूर को नहीं बल्कि हुनर को देखा है. कसम शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा. हाँ शाहीर साहेब म्हणतात आज मिल गया मेरे हाथ में तुम छूट नहीं सकता. तो मेरा भी कहना है कसम 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 शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा. इस रंग मंडप पे बढ़ते कदम अपने रुकने नहीं दूंगा. अरे रंगत ये महफिल शायर विठ्ठल राव जी तुम्हें अकेले को लुटने नहीं दूंगा. और ध्यान में रखना मेरे निशाने ऊपर हो आप निशाना अपना चुकने नहीं दूंगा. आता ते तर जमकर मार खायगा म्हणते तर मी निशान माझं नावच निशान आहे. निशान म्हणजे काय मी बंदूक वगैरे घेऊन आली बाबा. तुम्हाला मारायचं नाही तुम्हाला बोले वाचवायचं आहे. समजलं का नाही? डॉक्टरही माझ्याजवळ आहे. काही तब्येत प्रकृती बिघडली तर 2 गोळ्या देईल त्यानं तुम्हाला आराम मिळून जाईल. पण तुम्हाला मारायचं नाही. शाहीर साहेब तुम्ही मेल्या तर शायरी कोण सांगा या जन समुदाय बरोबर आहे. मी मेलो तर चालते. माझ्यासारखी शाहीर लगेच आहेत जगाच्या पाठीवर. तुम्ही वाचण्याची गरज आहे नाही काय. आणि म्हणून काय म्हणतो एक गझलची चाल घेतलेली आहे. गझलची चाल घेतलेली जरा लक्ष देऊन ऐका. अरे फिर छेड़ी रात बात फूलों की छेड़ी रात बात फूलों की. शाहीर साहेबाचा प्रश्न आहे की एक साधू बरोबर आहे एक जोगन आणि जोगी दोघेही मिळून गेले आणि त्यांना एका साधूच्या कुटीमध्ये गेले. साधूच्या कुटीमध्ये गेल्याच्या नंतर त्या साधूने त्रिशूल घेतलं आणि त्यांचे शिर उडवले. बरोबर आहे असाच प्रश्न आहे ना शाहीर साहेब. शिर उडवले आणि मग त्यांचे शिर गेले तर गेले कुठं? शिर कुठं गेले? आणि मग त्या साधूने शिर कोठी नेऊन ठेवले.
बोला सद्गुरुनाथ महाराज की जय। शाबाश। तर तो साधू म्हणजे काळ, मान्यवर साहेब तो साधू आहे काळ, आणि ते जोगन आणि जोगन म्हणता, जोगी म्हणता, तर ही 3.5 हाताची काया आहे, समजलं? 3.5 हाताची काया आहे, नर आणि नारी म्हणजेच तो जोगन आणि जोगी। आता त्रिशूल प्रत्येक माणसाला काळ आलं तर त्याला मरावं लागते, बरोबर आहे? त्याची तारीख जर आली तर त्या तारखेवर त्याला मरावं लागते, म्हणजेच काळ, आणि मग मरावं लागते। त्रिशूल कोण? तर त्या चितेवर त्याला ठेवल्या जाते, बरोबर आहे? चिता म्हणजेच त्रिशूल। आणि मग हे शिर त्या साधूनं कोठी नेऊन ठेवले, हा त्यांचा प्रश्न आहे। साधूने शिर कोठी नेऊन ठेवले, तर शाहीर साहेब प्रत्येक माणसाचा जन्म पंचस्कंदापासून आहे, आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश जन्मही आहे, तर त्याला पंचस्कंदामध्ये सुद्धा मरणे म्हणजेच भौतिक तत्वामध्ये त्याचं शरीर विलीन होऊन जाते, म्हणजे निसर्गामध्ये त्याचं शरीर विलीन होऊन जाते। हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर। आणि याही पलीकडे जाऊन शाहीर साहेब तुमच्या जवळ जर काही असेल नवीन तर ते सांगण्याचा प्रयत्न करा, माझी हार होईल, तुमची जीत होईल, समजलं की नाही? पर मेरा कहना क्या है, हर चमकने वाली चीज कभी सोना नहीं होती, हर चमकने वाली चीज कभी सोना नहीं होती, और हर काली चीज यारो कभी कोयला नहीं होती। हर चमकने वाली चीज कभी सोना नहीं होती, हर चमकने वाली चीज कभी सोना नहीं होती, और हर काली चीज कभी कोयला नहीं होती। वही लोग गुलाम होते जिन्हें अधिकार की पहचान नहीं होती, और धोखा वही लोग खाते जिनके हौसलों में जान नहीं होती। आम्ही शाहीर आहोत, बांधवांनो घाई नको करा, आमची भाषा कशी असायला पाहिजे, आम्ही बोलते वेळेस कशा शब्दाचा वापर करायला पाहिजे। आता शाहीर साहेब येसान आणि मी बी येसीन, कायचा येसाल माहित नाही बापा, हा झाडीतली भाषा, काही हरकत नाही, परंतु नाही शायरी म्हटलं तर समाज सुधारकाचं पेशा असते। मान्यवर साहेब जरा प्रॅक्टिस करा, तुमची भाषा जशीच्या तशी ठेवा आणि चांगल्या भाषेचा वापर करा, येसन नको म्हणा, नाही तर बैलाची येसन होऊन जाईल। आणि म्हणून काय म्हणतो, काय म्हणता, तो मेरे गाने के तरफ को गौ तलब हो जाए आप, क्या कह रहा हूं मैं, अरे इजाजत हो तो एक बात कहूं, इजाजत असेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आहे ना इजाजत? मी सुद्धा विचारलं, तुम्ही सुद्धा विचारलं, मी समाधान केलं, आणि माझं म्हणणं काय, अरे इजाजत हो तो एक बात कहूं, और तुमसे कुछ पूछने का इरादा है, कसम तेरे माँ की सच बता देना, वरना मैं बताऊंगा ये वादा है, इजाजत हो तो एक बात कहूँ, तुमसे कुछ पूछने का इरादा है, शॉर्टकट घ्यायचा आहे, लॉंग कट नाही। मान्यवर साहेब, ठेकेदार साहेब, आदरणीय यादवरावजी वंजारी साहेब यांच्याकडे या विचारधारेवरती 100 रुपयाची भेट मिळाली, त्यांना सतस्य प्रणाम, लाख लाख शुक्रिया, धन्यवाद। क्या कह रहा हूं मैं, गाने का मतलब सुनिए माहुरे साहब, अरे इजाजत हो तो एक बात कहूं, और तुमसे कुछ पूछने का इरादा है, तो पा इथपर्यंत आलो आहे, चांगलं वाटते, पण याच्या पलीकडे जाऊन विठ्ठल शाहीर मला कापते का ठेवते तर, अरे कसम तेरे माँ की सच बता देना, वरना मैं बताऊंगा ये वादा है, बरोबर? कसम तेरे माँ की, नाही तर म्हणती मायले म्हणलं
शाहीर साहेब तुमची आई ते माझी आई आणि जाऊ द्या हो आम्ही पाहिलं नाही परंतु मनुष्य तयार व्हायच्या अगोदर पहिले सर्वप्रथम निसर्ग तयार झाला त्याच्यानंतर मनुष्याचा जन्म मान्यवर साहेब आणि आम्ही या धरतीवर उभे आहोत ती ही आमची खरी आई आहे माता आहे समजलं या धरतीत आम्ही पीक पेरून आम्ही अन्नधान्य पिकवतो यापासून आम्हाला खायला मिळते आणि प्रत्येक माणसाला शेवट जाणे आहे समजलं की नाही आणि हे आमची मातोश्री आहे समजलं का मी तुमची आईला म्हणणार नाही तुमची आई ते माझी आहे आणि मी जर तुमच्या आईले म्हणेन तर माहितीवर कुत्रे हाकतील आणि मला किडे लागतील शाहीर साहेब आणि म्हणून अरे कसम तेरे माँ की सच्ची बता देना वरना मैं बताऊंगा ये वादा है तो आगे देखो क्या कह रहा हूं मैं अरे अब हुआ पानी सर से ज्यादा है अब हुआ पानी सर से ज्यादा बांधवांनो भारतातील गोष्ट आहे इतिहास साक्षी है पुरावे साक्षी है तुम्हाला सांगतो इतिहास भूलने वाले कभी इतिहास बना नहीं सकते समजलं की नाही आणि म्हणून असा एक व्यक्ती या भारताच्या पाठीवर जन्मास आला तुम्हाला सांगतो आपल्या परिवारासाठी ज्याने खूप मोठा अपराध केला असा अपराध केला की काडी में येण्यालायक आणि त्याला जेल झाली त्याची इच्छा नव्हती अपराध करण्याची परंतु स्वतःच्या परिवारासाठी त्याला गुन्हा करावा लागला आणि असा गुन्हा केला की त्याला जेल झाली जेलच नाही झाली तर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि फाशीची शिक्षा जेव्हा सुनावण्यात आली तेव्हा त्याला तो जज ते विचारते आहे ते न्यायाधीश विचारतात तुझी शेवटची इच्छा काय आहे ज्याला फाशीची शिक्षा होते त्याला विचारलं जातं शेवटच्या क्षणी तुला काही खायचं आहे काही प्यायचं आहे तुला कोणत्या रिश्तेदाराला भेटायचं आहे म्हणे नाही मला कोणत्या रिश्तेदाराला भेटायचं नाही मला काही खायचं नाही काही नाही मात्र म्हणे एका शाहिराचं गाणं मला ऐकायचं आहे आणि नंतर तुम्ही खुशाल फाशीची शिक्षा द्या तर मान्यवर साहेब तो कैदी कोणत्या शाहिराचं गाणं म्हटलं त्या गाण्याचे बोल काय होते आणि जेव्हा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर तो जज कोणता होता आणि त्याला का फाशीची शिक्षा झाली त्याला कोणता गुन्हा केला की त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली समजलं की नाही सन्माननीय श्री कडू भाऊ कुस्तेकर कुरतकर राहणार झुल्लर नवीन शेकडा तयार मिळेल व लाकडी बंकरवर शेतीचे सर्व सामान तयार करून मिळेल 50 रुपये आलेले आहेत धन्यवाद ऐका पुढे काय म्हणतो ते
चाकरीच्या गाणं ऐकायचा होता आणि तो गाणा अरे ओ बिगाना सीधा साधा है ओ बिगाना तो सीधा साधा है उके साहेब ग्रामपंचायत सदस्य अंबाडी यांच्याकडे सुद्धा या विचारधारेवरती 50 रुपये मिळालेले. ते एक चिठ्ठी होती लाल कलरची तुमच्याकडे देईल तो कुठे आहे हा. त्याचप्रमाणे सन्माननीय पोपरा अंबाडी आदित्य डेकोरेशन अंबाडी आणि राहुल दादा वंजारी डेकोरेशन वाले यांच्याकडे प्रत्येकी आम्हाला 50 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. त्याचप्रमाणे आकाश भाऊ डेकोरेशन अंबाडी विकासजी हजारे साहेब यांच्याकडे 101 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. त्याचप्रमाणे गुलाबराव ढाके अंबाडी कास्तकार साहेब यांच्याकडून सुद्धा 20 रुपये आलेले. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. नवयुवक भजन मंडळ सिल्ली सन्माननीय आमचे आदर्श गजाननजी पडोळे साहेब यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाची भेट मिळालेली. पार्टी आभारी आहे. सिद्धार्थ भाऊ शेंडे डोंगरगाववाले यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. ऐका शेवटच्या कडव्यात काय म्हणतो आहे. गुरु पुरुषोत्तम की मुझ पर है साया गुरु पुरुषोत्तम मुझ पर है ओ अरे गुरु पुरुषोत्तम की मुझ पे है साया गुरु पुरुषोत्तम की मुझ पे है साया. समजलं की नाही. आणि म्हणून अरे लिखे निशान फिर भी नादा है. नादा म्हणजे नादा ज्याला परिपक्व अजूनही त्याचा काही परिपक्व मेंदूचा विकास झालेला नाही. मी लहान आणि म्हणून खूप झालो भाऊ मी आजवरी मोठा आता मला लहान बनावंस वाटते. खूप झालो भाऊ मी आजवरी मोठा आता मला लहान बनावंस वाटते. आणि शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्यानेच मान भेटते. अरे त्या तलावाचंही पाणी कधी कधी आटते आणि तसंच माणसाचं आयुष्य हळूहळू घटते. आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्याने मान भेटते. अरे स्वतः मधला गंभीरपणा सोडून जरा लहान बनून पहा मग आमच्या सारखे तुमच्या पाठीमागे फिरतील 10. मला कुणाकडून काय मिळालं यापेक्षा मी त्याला काय दिलं हेच मला श्रेष्ठ वाटते. आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्याने मान आणि म्हणून म्हणायचं आहे अरे गुरु पुरुषोत्तम की मुझ पे है साया अरे लिखे निशान फिर भी नादा है लिखे निशान फिर भी नादा. याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेलं प्रतिस्पर्धी शाही
Thank you.